आम्ही सारे खवय्ये. आणि आता आपण स्वीट काजू आणि अंजीर रोल बघतोय. तर साहित्य सांगता मला. काजूची पावडर आहे, अंजीरची पेस्ट आहे, ही काजूची सरळ जाडसर पावडर, याला कोर्सली पावडर म्हणतात, आणि साखर आणि पाणी लागणार आपल्याला. साहित्य झालंच असेल लिहून. आणि आता आधी काय करायचंय? आधी आपण काजूची पोळी करायची, त्यामुळे काजूचा डो करून घेऊया. काजूचा डो. हा, श्रीमंती डो आहे एकदम. म्हणजे काय करायचं? त्याच्यासाठी साखर मला दे. पाक का रेग्युलर? हो, रेग्युलर पाक करायचा आपल्याला. साखरची अर्धी साखर घालायची आहे फक्त आपल्याला. थोडंसं पाणी, त्याच्या अर्धीच घालायची साखर. म्हणजे जेवढं तुम्ही साखर घेणार त्याच्या अर्ध पाणी घालायचं. हा, म्हणजे पाक एकतर छान. हा, म्हणजे जेवढी साखर असेल त्याच्या अर्ध पाणी आलं की तो ऑटोमॅटिकली तुमचा एकतरी पाकच होतो. बरोबर. साखर पूर्ण वितळून द्यायची ही, आणि मग आपण काजू पावडर घालणार आहोत. काजू पावडर आपण ह्या दोन का घेतल्यात? म्हणजे एक आपण अगदी अशी फाईन पावडर म्हणतो तशी घेतली, आणि एक ही जाडसर भरड. हा, अशा दोन का घेतल्यात आपण? आपण ही जी भरड घेतली ना, ह्याच्यात आपण अंजीरचा डो बनवणार आहे, त्याला ती लागणार आहे. अच्छा. कारण अंजीर कसं भिजवलं की मग त्याला पाणी सुटतं, म्हणून आपल्याला ती काजू पावडर तिकडे लागणार आहे, थोडंसं बाइंडिंग यायला. आणि ही जी काजू पावडर आहे ना, ही आपण कशी करायची ना, आपण सगळं काजू एकदम मिक्सरला लावून नाही करायची. म्हणजे आपली जी मिक्सरचं छोटं भांड असतं ते तर ह्याला वापरायचंच नाही. मोठं भांड घ्यायचं आणि त्याची ब्रेड दिसायला पाहिजे, आणि त्यात थोडेसेच काजू घालायचे, आणि मिक्सर ऑन ऑफ करायचं. आणि आपली नॉर्मल जी चाळणी असते, आपण मैदा चाळायला घेतो त्याच्या वरची एक ती चाळणी घ्यायची आणि त्यांनी चाळायचं. आणि मग ते चाळत गेलं ना आपण, की शेवटी आपल्याला ही पावडर मिळते. त्याला कोर्सली पावडर म्हणतात. ओके. हे झालं. हे झालेलं आहे. ह्याच्यात काजू पावडर घालायची. आता साधारण ही 1 कप घ्यायची. म्हणजे ते आपण पाव कप साखर घेतली आणि त्याच्या अर्ध म्हणजे 1/8 आपण पाणी घेतलेलं आहे. आणि ही 1 कप बरोबर आपली काजूची पावडर आहे. साधारण 100 ग्रॅम मध्ये तुम्हाला हा 1 कप मिळतो. अच्छा. आता हे घट्ट गोळा घट्ट म्हणजे हा पटकन होतो, कारण साखर वितळली आणि लगेच तो एकतरी पाक झाला की जेवढा हवा आहे तेवढाच त्याच्यात बरोबर आलेला आहे. परफेक्ट परफेक्ट. हा असा गोळा होतो पूर्ण पटकन तयार. ठीक आहे. हा एक डो तयार झाला. आपल्याला अंजीरचा करायचा आहे. मग हा थोडा गार करत ठेवूया. हा गार करत ठेवूया. गॅस बंद करा. अंजीरचा करूया. काजूचा आपला जो डो होता तो आपण केलेला आहे, तो गार करत ठेवलाय. आता आपल्याला अंजीरचा हे डो करायचा आहे. त्यासाठी पहिल्यांदा साखर. ओके. आणि मग ह्याला पाक नाही करायचा? नाही, ह्याला पाक नाही करायचा, कारण आपण ह्याच्यामध्ये पाणी काय ऍड करत नाही. कारण आपण हे 8 ते 10 अंजीर घेतलेत, ते प्रथम पाण्यामध्ये आपण भिजत ठेवले 4 ते 5 तास. त्यातलं पाणी थोडंसं निथळून घेतलं आणि मग मिक्सरला त्याची पेस्ट केली. म्हणून ह्यात ऑलरेडी म्हणून आपण ह्याच्यात पाणी नाही, कारण पाणी घातलं तर मग एकदम पातळ होईल. ते लक्षात ठेवायचं. अंजीरची पेस्ट आणि ती काजूची जाडसर पावडर म्हणजेच कोर्सली पावडर पण आता घालायची. हो, सगळं एकत्र घालायचं. मग लगेच आळून येईल ते ना, फार वेळ नाही लागणार याला. पण नाही, कारण त्याच्यामध्ये आपण बाइंडिंग साठी काजू पावडर घालतोय ना, ती जाडसर, आणि ते दिसायला पण अंजीरचे दाणे असे दिसतात, तो पण इफेक्ट येतो. ओके. जसा काजूचा डो तयार झाला तसा आता हा अंजीरचा डो. आणि मग करताना ते तुम्ही एकावर एक ठेवून. अगोदर आपण काजूची पोळी लाटणार आहोत, आणि काजूची पोळी लाटली की मग दुसऱ्या प्लास्टिकच्या पेपरवरती अंजीरची पोळी लाटायची, आणि ती काजूच्या पोळीवरती घालून मग त्याचा रोल करून वरतून त्याला वरख वगैरे लावून सजावट करायची, किंवा मग बदामचे बारीक बारीक काप करून लावू शकतो. कसंही ते कराल तेवढं थोडं. ठीक आहे. आता ह्याचा पण डो आपण करून घेऊया. दोन्ही डो तयार झाले आपले, काजूचा पण आणि अंजीरचा पण. आता कसं करता मला दाखवा. आता हा पहिल्यांदा प्लास्टिकचे आपण पेपर्स घ्यायचे. पातळ अगदी पेपर घ्यायचे. आपले पिशवी असतात ना, ती कट करून घ्यायची चारी बाजूने. की आणि मग आपल्याला पहिल्यांदा आपण हा डो घेऊया, असा ठेवायचा. आणि डायरेक्ट आपण जर आता लाटण्याने लाटलं तर ह्याला चिकटणार, म्हणून आपण पुन्हा हे प्लास्टिक पेपर घेतो. मला सांगा की अंजीरचाच आधी घ्यायला पाहिजे, किंवा असं काही आहे का की काजूचा घेतला तरी चालेल? कुठचाही घ्या, चालतं. असं काहीच नाही. म्हणजे खालची बाजू लेअरची अमुकच पाहिजे असं काही नाही.
असं नाही, आपण काजू अंजीर रोल करतोय ना, आणि अंजीर खाली जर बेस घेतला ना तर तो चिकटणार. काजू कशी थोडासा अजून थोडा ड्राय होतो आणि ह्याच्यात थोडासा ओलसरपणा असतो, म्हणून ही आपण मध्येच घेणार आहोत आणि हा काजूचा बेस आहे तो खाली घेणार आहोत. मग तेच विचार ते असं काय कसंही करून नाही चालणार नाही ना, म्हणजे अंजीरचं जे करू ते मध्येच आपल्याला कारण आपलं काय काजू अंजीर रोल म्हणजे पहिलं नाव काजू आहे आणि मग आपला अंजीर येतोय. ही एक पोळी अशी पोळी बरोबर सगळीकडनं व्यवस्थित लाटून घ्यायची आणि मग ही इथे ठेवायची. हा पेपर असा काढायचा आणि आपण हा साईडला ठेवूया आणि मग हा दुसरा पेपर त्याच्यावर हा काजूचा आपण जे मगाशी केलेलं आहे बघ चांगलं व्यवस्थित म्हणजे असं चांगलं ड्राय होतं. बऱ्यापैकी पातळ लाटलं नाही आणि हे काढून घ्यायचं. आता ही जी पोळी आहे ती बरोबर ह्यावर टाकायची. परत लाटणार नाही, आता हे काढून घ्यायचं आणि इथून हे लाटायचं. हे इथे आपलं जास्त राहिलं तरी काही हरकत नाही, ते आताच जाणार. असा फोल्ड करायचा आणि फोल्ड ह्याच्यानेच करत राहायचं. ते सुरळीच्या वड्या आपण करतो तसंच करत जायला लागेल ना. तसंच करायचं आणि अशी रोल रोल करायचे. हाताने नाही केलं, हाताने केलं की हे चिकटणार, म्हणून त्या प्लास्टिक पेपरनेच आपण रोल करत जायचा. ओके, मग ही साईडने असं बंद करून टाकायचं आणि मग हा थोडासा मग इव्हन करायचा, व्यवस्थित करायचा. कारण हा मध्ये जाड आहे, साईडला पातळ आहे ना, म्हणून मग असं त्याला व्यवस्थित रोल करायचा आणि मग ही ह्याच्यामध्ये असं रॅप करून ठेवून द्यायचं थोडा वेळ. आणि वरख कधी लावणार? आणि आता वरख लावायचा. थोडा एक असा फोल्ड मारला की परत सोडवून मग त्याला आपण वरख लावून घ्यायचा. वरख आपल्याला डायरेक्ट लावायचा. सगळ्या बाजूने तो लागायला, सगळ्या बाजूने लागला गेला पाहिजे. आणि वरख लावताना त्यानं आपण पंखा बिंका शक्यतो बंद करायचा, नाहीतर मग सगळीकडे नीट लावून हा व्यवस्थित सगळीकडे लावून घेतलेला आहे. पूर्ण इव्हन करून घेतो आम्ही तो, म्हणजे मग तो कट करता येईल. मस्त सेट झालेला आहे आपलं. चांदी लावून व्यवस्थित तो रोल बसलाय आता आणि एक 5-10 मिनिटं ठेवला की चांगला सेटही होतो तो ना. तसा झालाय. आता कशा पद्धतीने तुम्ही त्याचे शेप देणार? मस्त बघू. परफेक्ट परफेक्ट. मस्त ते अंजीरचं आतमध्ये राऊंड छान आलेलं आहे, डिझाईनही छान दिसते. तर हे तयार झालेलं आहे आपले रोल्स. तर तुम्हाला साहित्य कृती घ्यायला हरकत नाही, लिहून घ्या. काजू अंजीर रोल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: काजू पावडर, अंजीरची पेस्ट, काजूची जाडसर भरड, साखर आणि वरख. कृती: प्रथम साखरेचा एकतारी पाक तयार करावा. त्यामध्ये काजूची पावडर घालून मिश्रण शिजवून गार करून घ्यावं. साखर, अंजीरची पेस्ट आणि काजूची जाडसर भरड हे मिश्रण एकत्र शिजवून मिश्रण गार करून घ्यावं. प्लास्टिक पेपर मध्ये अंजीरचं मिश्रण घेऊन त्याची पोळी लाटून घ्यावी. अशाच प्रकारे काजूच्या मिश्रणाची पोळी लाटून घ्यावी. काजूच्या पोळीमध्ये अंजीरची पोळी घालून रोल करून घ्यावा. रोलला वरख लावून थोड्या वेळ सेट होऊ द्यावा. रोल कापून मिठाई सर्व्ह करावी. आम्ही